मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे शांती 3 वेळा का म्हणतात. काय ते बघूया. शांती ही एक मानसिक स्थिती आहे. आपल्या आजूबाजूला सर्वत्र गडबड कोलाहल ऐकू येत असतो. जोपर्यंत कोणताही ध्वनी निर्माण होत नाही तोपर्यंत शांतता अबाधित असते. जेव्हा ध्वनीची आंदोलने संपतात तेव्हा नैसर्गिक शांतता अनुभवली जाते. मुळातच कारण ती अस्तित्वात असते. जसे मंदिरातल्या घंटानादानंतर आपण ती अनुभवतो. जिथे शांती असते तिथे आनंद असतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीला जीवनात मनःशांती हवी असते. मानवी शरीराच्या आत आणि बाहेर शांतता मिळवणे फार कठीण असते. कारण ती शांतता आपल्या स्वतःच्या आंदोलनांनी किंवा आजूबाजूच्या ध्वनींनी व्यापलेली असते. काही व्यक्ती आजूबाजूच्या वातावरणातही स्वतःची मनःशांती राखतात. शांततेचे आवाहन करण्यासाठी प्रार्थना करतात. जी प्रार्थना केल्याने संकटे संपतात. बाह्य त्रासाची पर्वा न करता आंतरिक शांतता अनुभवतात. अरे वा, व्हेरी गुड. सर्व प्रार्थना 3 वेळा शांती जपाने समाप्त होते. फार छान. एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून देण्यासाठी आपण ती गोष्ट पुन्हा पुन्हा करतो. असे मानले जाते की त्रिवारम सत्यम, जे 3दा सांगितले जाते ते खरे ठरते. म्हणजे त्रिवारम सत्यम, जे 3दा सांगितले जाते ते खरे ठरते. व्हेरी गुड. सर्व अडथळे, समस्या आणि दुःख 3 स्रोतापासून उद्भवतात. आता हे काय बघूया. ते म्हणजे आदिदैविका, आदिभौतिक आणि आध्यात्मिका. आता आदिदैविका काय बघूया. ज्या अदृश्य घटकांवर आपले नियंत्रण नाही, जसे भूकंप, पूर, ज्वालामुखीचा उद्रेक इत्यादी, याच्यावर आपले नियंत्रण नसतं. त्याला म्हणतात आदिदैविका. आता दुसरं बघूया. आदिभौतिक म्हणजे काय. आपल्या सभोवतालचे शांत घटक जसे की अपघात, मानवी संपर्क, प्रदूषण, गुन्हे इत्यादी, याला म्हणतात आदिभौतिक. आणि आता आध्यात्मिक काय बघूया. आध्यात्मिक म्हणजे आपण परमेश्वराला मनापासून प्रार्थना करतो की आपण विशेष कार्य हाती घेत असताना, तसेच आपल्या दैनंदिन जीवनात कोणतीही अडचण येऊ नये आणि सर्वत्र शांतता नांदावी. म्हणून आदिदैविका, आदिभौतिक आणि आध्यात्मिका या 3 स्रोतांना शांत करण्यासाठी शांतीचा जप 3दा केला जातो. अरे बापरे, व्हेरी गुड. न दिसणाऱ्या शक्तींना उद्देशून प्रथम मोठ्याने जप केला जातो. दुसऱ्यांदा थोडा हळू असा जप केला जातो, जो आपल्या आसपासच्या आणि आजूबाजूच्या लोकांना निर्देशित केला जातो. व्हेरी गुड. आणि शेवटच्या वेळी तो स्वतःला उद्देशून सर्वात हळू असतो. ओम शांती शांती शांती. अशा प्रकारे हे आहे शांती 3 वेळा का म्हणतात तो अर्थ. चला तर मित्रांनो, आणखीन एक टीप बघूया. काय ते बघूया. गुड बाय या शब्दाचा अर्थ काय. अनोळखी प्रवासामध्ये थोडीफार बोलाचाल झाल्यानंतर पुढच्या प्रवासाची खडतरता लक्षात घेऊन गॉड बी विथ यू म्हणजे देव तुमच्याबरोबर असो, असं निरोपाचं अभिवादन केलं जायचं. देव तुमच्यासोबत असो या आशयाच्या या अभिवादनाचा संक्षिप्त म्हणजे गुड बाय. व्हेरी गुड. गुड बाय म्हणजे बाय बाय, टाटा, अच्छा, निघालो, भेटू पुन्हा, हा अर्थ सगळ्यांनाच माहीत आहे. ही इंग्रजांनी आपल्याकडे आणलेली अभिवादनं
आपल्याकडे रामराम, नमस्कार, येतो मी अशी अभिवादनं असतात. बाय बाय हे गुड बायमधूनच आलं असणार. पण मुळात गुड बाय कुठून आलं ते बघूया. शब्दांच्या अर्थाच्या अंगाने विचार केला तर गुड आणि बाय याची जोडी कशी झाली? तिचा अर्थ काय? बाय या शब्दाला स्वतंत्रपणे काही अर्थ होता का? हे प्रश्न उभे राहतात. गुड बाय हा एका मोठ्या वाक्यासारखा अभिवादनाचा संक्षेप आहे, शॉर्ट फॉर्म आहे. पूर्वीच्या काळी लोक प्रवासाला निघत तेव्हा मुळातच विरळ वस्तीच्या आणि कमी लोकसंख्येच्या असलेल्या ब्रिटनमध्ये मैलोन मैल कोणाची गाठ पडायची नाही. अरे बापरे. कुणी अनोळखी माणूस भेटला तर आधार वाटायचा. व्हेरी गुड. त्यालाही अनेक मैलानंतर माणूस भेटलेला असल्याने गप्पा व्हायच्या, खानपान देवाणघेवाण व्हायची. हे सगळं नाही झालं तरी एकमेकांना पाहून पुढे निघून जाताना टोपी उंचावून अभिवादन केलं जायचं. अरे वा. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग अशी अभिवादनं असायची. व्हेरी गुड. थोडीफार बोलचाल झाल्यानंतर पुढच्या प्रवासाची खडतरता लक्षात घेऊन गॉड बी विथ यू असं निरोपाचं अभिवादन केलं जायचं. व्हेरी गुड. देव तुमच्यासोबत असो या आशयाच्या या अभिवादनाचा संक्षेप म्हणजे गुड बाय. अरे वा. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.